आज आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचे पॅसिवाईजची रचना पाहायच्या आहे. तर ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना त्यामध्ये काय काय बदल होईल. तर काही जणांचं डोक्यामध्ये असं आलं असेल की सरनं 3 लेक्चर पहिले सिम्पल प्रेझेंटसाठी दिले, आता परत आजपासून पुढे 3 लेक्चर कशाला जातील, सिम्पल पास्टला जातील आणि असं 3 कळत तर बापरे 8च काळाचं होतं म्हणे. मग 8 त्रिक 24 महिना तर याच्यातच चालणार रे बाबा. आणि त्याच्यानंतर परत काहींच्या डोक्यात येईल अरे बाप त्याच्यानंतर नॉन फायनाईटच्या रचना राहिल्या आहेत पार्टिसिपल्सचे त्याच्यातल्या, आणि बाप रे 1.5 महिन्याच्यातच जातो आता नुसतं व्हाईसमध्ये. तसं होणार नाही. आजच आपल्याला काय करायचं, सिम्पल पास्टच्या रचना पाहायच्या आहेत. फक्त मी काय पद्धत घेणार आहे की जे काही आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये सिम्पल प्रेझेंट आणि पुढे त्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना जे काही नियम आणि जे काही क्रम दिला होता लक्षात ठेवा, त्या क्रमानंच आपण त्या क्रमांकाने जाणार आहोत. मी पहिले उदाहरण तुम्हाला सिम्पल प्रेझेंटमधलं लिहून दाखवेन, नंतर त्याच्यात काय बदल झाले पास्ट होताना ते सुद्धा आपण पाहायला काही हरकत नाही. पाहूया. सिम्पल पास्ट ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना बघा, यात आले बघा, इकडे आले वर्बचं सेकंड फॉर्म येणार आहे. थोडक्यामध्ये त्याला डी किंवा ईडी किंवा टी हे प्रत्यय तुम्ही जोडता. थोडक्यात याला यस किंवा ईएस प्रत्यय नसते थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत. माझं काय म्हणायचं, थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत त्याला ओळखणं सोपं आहे. यस किंवा ईएस प्रत्यय नसते, कारण हे तर डी ईडी टी होऊन तर तुम्ही ओळखून घेणारच आहे, त्याला ते सेकंड फॉर्म आहे. म्हणजे यात एक ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, काय करता तुमचं कसं पाहिजे, थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर, तर ही स्थिती निर्माण होईल. यस ईएस नसलं वर्ब, त्याच्या पुढे येणार वर्बला यस ईएस नसलं समजा सेकंड फॉर्म. इकडे आल्याच्या नंतर काय होणार पॅसिव्ह व्हॉईसमध्ये, इथे परत आपल्याला लक्षात ठेवायचं बीचं रूप ते येणारच आहे थर्ड फॉर्म. याच्यात असणाऱ्या क्रियावाचक क्रियापदाचं तिसरं रूप इकडं होईल आणि बीचं इकडं सेकंड फॉर्म वापरायचं आहे. बीचे सेकंड फॉर्म आहे आपल्याकडे वॉज किंवा वर प्लस वर्बचं किती रूप आहे थर्ड फॉर्म. हे झालं बीचं, तुम्ही किती रूप वापरलं सेकंड फॉर्म बी टू. बघा आधी ज्यांनी ॲमेझाड घेतले होते, ॲमेझाडची जागा आता कशाला घ्यायची, तर वॉजवेअरनं ती जागा द्यायची पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपल्याला सिम्पल पास्ट करताना. बस एवढं लक्षात ठेवा, बेसिक स्ट्रक्चर तेच. आता कसं बदल होईल ते आपण पाहतो. बघा आपण पहिली एक रचना घेतली, तुम्ही सरळ उदाहरणानं त्या रचना सांगणारे नियम. SVOच्या एकूण 3 घेतल्या होत्या आपण रचना. SVO मध्येच 3 झाल्या होत्या. त्याच्यामध्ये पहा, एक समजा मी ते घेतलंय, शी हेल्प्स मी, असं एक मी वाक्य घेतलंय. हे प्रेझेंटमध्ये मला माहिती आहे पास्ट चालू आहे आपला, प्रेझेंट आहे, पण प्रेझेंटचं पहिले बघू तर करून काय करताय तुम्ही, त्याचं पॅसिवाईज करत असताना हे यस, हे वी आणि हे काय झालं ओ, याला इकडे आणले तर काय केले आय एम. हेल्पचं थर्ड फॉर्म काय केलं तुम्ही हेल्प्ड बाय. शीचं काय झालं हर. हे झालं तुमचं SVOची पहिली टाईप. सर आपलं सिम्पल पास्टमध्ये घ्यायचं आहे आम्हाला त्याला, ठीक आहे आपण पास्ट करून पाहू. याला यातलं काय कट करावं लागेल आम्हाला, हे यस कट करावं लागेल आणि इथं कॅन्सल करून आपण इथं लिहून टाकू बस ईडी. तेवढाच मेंबर गेला, वाटलं त्याच्या खाली लिहून टाकू कारण तुम्हाला पुढे स्क्रीनशॉटमध्ये कामात आले पाहिजे ते. हेल्प्स तुम्ही याला वर्ब लिहिलेलं आहे, यातलं तुम्ही काय कॅन्सल करणार आहात, फक्त यस आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही ईडी वापरलंय. शी हेल्प्ड मी, शी हेल्प्ड मी. आता काय म्हणते सर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बरोबर आहे, आय एम हेल्प्ड. सर हेल्प आलं ना सर, पास्ट झालं तर इथं हे थर्ड फॉर्म आहे मित्रांनो, हे सेकंड फॉर्म आहे तुमचा. आता हे किती फॉर्म झालं, आता सेकंड फॉर्म झालेले आहे. आता आपल्याला याच्या ठिकाणी तुम्हाला बदल करावा लागेल, काय ॲमची जागा इथं आय सोबत कोण घेणार आहे वॉज. हे झालं आता याचं करेक्ट आन्सर. चेंजेस कसे झाले ते लक्षात ठेवायचे, बाकी तर काही बदल झाले नाही आहे, रचना त्याच चालू आहे. एक दुसरंही घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये, म्हणजे ते आतल्यातच उदाहरण होतं, फक्त आपण त्याला नंबर टाकलेला यातलंच उदाहरण. राणी हेल्प्स हर मदर.
याचं जे उत्तर काढले होते आपण, हर मदर ते घेतलंच नव्हतं. आपण काय घेतलं होतं, राणीज मदर. पण मुद्दाम करून त्यांनी असं चुकीचं दिलं, हर मदर इज हेल्प्ड बाय राणी एक, आणि दुसरं दिलं असतं त्यांनी, राणीज मदर इज हेल्प्ड बाय हर. काय करणार यांचं? सर इथे हेल्प झालेलं आहे, मग हे करेक्ट आन्सर ते हे झालं, ते हे रॉंग झाले होते. आता आपल्याला हे SVO मध्ये जरी ही टाईप असली बघा, यस आहे, त्याच्यानंतर इथं व्ही आहे, इथे काय झालं ओ आहे. परत प्रॉब्लेम झाला मला, प्रेझेंटचं पास्ट करायचं, याला देव उडवून आणि याला काय लावलं इथं ईडी. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, लक्षात ठेवायचं चालायचं बघा. मला राणी हेल्प्ड हर मदर, मग त्यांनी यांना काढून इथं जरी वॉज दिले असते तरीही तुमचं आन्सर हेच राहिलं असतं, राणीज मदर वॉज हेल्प बाय हर. मी मुद्दामून चेंज करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये यावेळेला काय केलं आहे आपण ते लक्षात येणं आवश्यक आहे. त्यात दुसरं घेतले होते, त्याच्यातलं SVO मधलाच होता तो मेंबर. मी मुद्दामून याला नंबर टाकले नाही तर आपले ते क्रम चुकत जातील, पुढे मोठं प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. यात घेतले होते बघा, शी नोज मी. शी नोज मी हे SVOचे फक्त नॉन ॲक्शन वर्ब आहे आणि हे स्टेटिव्ह वर्ब आहे. परत आज लक्षात ठेवायचं, यांना आपण ING मध्ये घेऊन जाऊ शकत नाही कंटिन्युअसमध्ये, त्याच्याबद्दलची माहिती दिली. बरं, शी नोज मी याचे आपण 2 आन्सर काढलेत बघा. आय ॲम नोचं केलं होतं, नोन बाय शीचं केलं हर, आणि आणखीन एक दिलं होतं पर्यायामध्ये उत्तर, आय ॲम नोचं थर्ड फॉर्म नोन टू हर. मग सांगा, नोचं जेव्हा थर्ड फॉर्म करता तुम्ही पॅसिव्ह वॉइसमध्ये, तेव्हा ते फिक्स प्रिपोजिशन घेऊन येईल, त्याला बाय हे प्रिपोजिशन चालणार नाही. मग हे झालं याच्यातलं करेक्ट, हे झालं याच्यातलं रॉंग. याला आता आपल्याला पास्टमध्ये घेऊन जायचं आहे. कसं घेऊन जाणार? चला, शी नोज मी, याला ईडी लावतो का आपण? नाही, याला ईडी लावून होणार नाही. म्हणजे पास्टमध्ये घेऊन जाताना बघा बरं, हा मेंबर याच्यातून काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि इथं नोचं तुम्हाला पास्ट फॉर्म माहीत पाहिजे ना, शी न्यू मी, डायरेक्टच इन, शी न्यू मी, ती मला ओळखत असत, ओळखायची ती, म्हणजे ती नाहीच आता आहे तिथे, एक तर सोडून गेली तर काय तिथे. चला, म्हणजे इथे काय झालं रे बाबा, हे बघा हा प्रॉब्लेम झाला यांच्यातला. मग हे गेलं याच्यातून निघून आणि इथं आलं असतं काय, शी न्यू मी. आता परत लक्षात ठेवा, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, त्याच्यासोबत यस लागलं नसेल तर हे कितवं रूप समजायचं आपण, सेकंड फॉर्म पास्ट टेन्स. ते नेहमी मी सांगतोय तुम्हाला. चला, हे पास्टमध्ये आलेलं आहे. मग आता यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी पर्याय दिले असते ना, आय वॉज नोन बाय हर, आय वॉज नोन टू हर. मग करेक्ट काय झालं त्याच्यामध्ये, हेच होईल. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. झालं 2. तिसरं एक त्याच्यामध्ये घेतले होते आपण, ते म्हणजे फ्रेझल वर्बची टाईप होती. म्हणजे अकर्मक क्रियापदाच्या पुढे जर त्याचं फिक्स प्रिपोजिशन लागून आले तर ते त्या प्रिपोजिशननुसार त्याला ते अर्थ प्रदान करत राहील. पहा, यात घेतली होती, शी लुक्स आफ्टर मी, ती माझी काळजी घेत असत. हे बघा, हे लुक आलं का, लुक्स आफ्टर मी, ती माझी काळजी घेते. आता याला तुम्ही त्याच्यात घेतलं होतं बघा, मीचं काय होईल इथं, आय ॲम, लुकचं थर्ड फॉर्म लुक्ड आफ्टर बाय हर. याला पॅसिव्हमध्ये चेंज करा. चला, लुक याला पॅसिव्हमध्ये, याला द्या काढून याच्यातून, याच्या ठिकाणी तुम्हाला काय गेलं, सफिक्स ईडी, त्याला सेकंड फॉर्म तयार, शी लुक्ड आफ्टर मी. मग याच्यामध्ये हे पण गेले निघून याच्यातून, याच्या ठिकाणी काय येईल, वॉज. याला तर काही फरक पडणार नाही, हे थर्ड फॉर्म आहे, त्याचा काळाशी काही संबंध नाही आहे. आय वॉज लुक्ड आफ्टर बाय हर, तिने माझी काळजी गेलेली होती. त्यानंतर पुढे दोन ऑब्जेक्ट असणारी एक टाईप पाहिली होती आपण. त्याच्यात किती आहे, कर्म किती येतील, 2. बघा बरं, शी गिव्स मी अ रोज. सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये हे झाले याच्यातले वर्ब, हे ऑब्जेक्ट, आणि हे एक ऑब्जेक्ट आहे, डिरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट.
दोन पद्धतीने त्याचं वॉइस केलं होतं. याला घ्या पहिले, आय एम, गिवचं थर्ड फॉर्म गिवन, रोज, बाय, शीचं काय झाले हर, आणि दुसरे घेतले होते त्याच्यामध्ये बघा बरं, अ रोज इज गिवन टू मी. हे फार महत्त्वाचं आहे. टू घेणे तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइसमध्ये थर्ड फॉर्म नंतर टू किंवा फॉर प्रिपोजिशन जोडले जाते. बाय हर. याला पास्टमध्ये न्यायचं आहे तर आपल्याला शी गिव्ज, त्याच्यातलं यस तर निघून गेले कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर यस लागणार नाही आहे. नुसतं यस काढून होणार आहे का याचं? नाही आहे. तसं इथं नुसतं यस काढून झालं आहे का? तर नाही, इथं न्यू झाले. मग सर इथं गिव्हचं काय करायचं? अरे याला काढ आणि त्याचा पास्ट टेन्स कर, काय गिव्ह. शी गेव मी अ रोज. आता यांना पास्टमध्ये घेऊन जा. इथेच फक्त तुम्हाला पास्ट करता येईल, बाकी पुढे करता येणार नाही. आय वॉज गिवन अ रोज बाय हर, अ रोज वॉज गिवन टू मी बाय हर. हे झालं त्याच्यातलं. बरं, परत आपण पुढे जे घेतलं होतं हे 5व्या क्रमांकावर, इथली जागा थोडी कमी आहे. 5व्या क्रमांक घेतलं होतं बघा, कंपाऊंड सेंटेन्सचं घेतलं होतं की एक कर्ता कर्मावर दोन भिन्न क्रिया करतो. तो एक नियम घेतला होता 5व्या क्रमांकावर. बघा बरं, यात असं एक वाक्य घेतलं बघा, ही रॉब्स द टुरिस्ट अँड बीट्स देम. सांभाळून द्या बघा. याचं तुम्ही पॅसिवाइज करत असताना याला क्रमांक 1 दिला होता, याला क्रमांक 2 दिला होता. दोन कृती कोणावर राहायला लागल्यात? टुरिस्टवर राहिलेल्या आहे आणि ते टुरिस्टसाठीच पुढे देम वापरलेले आहे. त्याचा परत वापर करायचा आणि आम्हाला हाच ऑब्जेक्ट इथं महत्त्वाचा आहे. इथे आणलं बघा बरं, द टुरिस्ट आर, रॉबचं थर्ड फॉर्म रॉब्ड, अँड बीटचं थर्ड फॉर्म बिटन बाय, हिचं काय झाले हिम. पॅसिव्हमध्ये आता त्याला पास्टमध्ये घेऊन जायचं आम्हाला. ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये पास्टमध्ये घेऊन चला. याला पास्टमध्ये घेऊन चला. काय होईन याचं बघा बरं, याला यस कॅन्सल झाले तर काय काय लागलं याच्यामध्ये? स्पेलिंग बघा बरं काय झाली, ROBBED, रॉब्ड. ही रॉब्ड द टुरिस्ट अँड. आता याचं काय करायचं आहे? याचं फक्त यस काढायचं आहे का? हे बघा, हे याचा संबंध याच्याशी येतो, हे विसरू नका. ही सोबत वाचून बघा त्याला. ही बीट्स देम म्हटलं तर प्रेझेंट, ही बीट देम म्हटलं तर पास्ट. समोरून राहा, तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. आता याला पास्टमध्ये घेऊन चला. द टुरिस्ट आरला काढा आणि इथं काय वापरा वर. द टुरिस्ट वर रॉब्ड अँड बीटन बाय हिम. बाकी कुठेही तिथं पास्ट चेंज करता येत नाही आहे. इथलं जे रॉब्ड आहे ते थर्ड फॉर्म आहे, लक्षात ठेवायचं. आम्ही इथं त्याचं सेकंड फॉर्म केलेलं आहे. यापुढे एक 6वा नियम घेतला होता, तो म्हणजे एक कर्ता दोन भिन्न कर्मावर दोन भिन्न क्रिया करतो. हे सुद्धा त्याच्यात पाहिले होते. हेच उदाहरण घेतोय आपण, काही वेगळे घेत नाही आहेत. ही रॉब्स मी अँड बीट्स हर. मला लुटतो तिला हाणतो. चालेल घ्या. मग याच्यामध्ये काय? पहिलं याला घ्या, आय एम, रॉबचं थर्ड फॉर्म काय झालं रॉब्ड, अँड शी, हरच्या ठिकाणी आलं शी इज, बीटचं थर्ड फॉर्म बिटन बाय हिम. पास्टमध्ये घेऊन चला याला. चल, याच्यातलं काय कॅन्सल झालं? याला पास्टमध्ये चेंज केलं मी. काय केलं? ही रॉब्ड मी अँड. याला पास्टमध्ये चेंज करतात, फक्त याच्यातलं काय कॅन्सल करावं लागेल आम्हाला? यस कॅन्सल केलं. हे झालं आता वर्बचं सेकंड फॉर्म. कोणासोबत? याच्यासोबत. लक्षात ठेवायचं, ही सोबत. त्यातलं ही बीट हर. हे झालं पास्टमध्ये. यांचं पास्ट करा. आय वॉज. झालं का वाक्याचं उत्तर? हे उत्तर झालं का पॅसिव्ह वॉइसमधलं? तर नाही, आणखीन एक राहिलेलं आहे. तिथून प्रॉब्लेम काय? आय वॉज रॉब्ड अँड शी इज. अरे याचा पण पास्ट करणं बाबा. काय झालं? शी वॉज बिटन बाय हिम. झालं यांच्यामध्ये 6वं. 7वं जे घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण ते म्हणजे निगेशनमध्ये गेलो होतो, नकारातीमध्ये. म्हणजे नॉटचा वापर होईल आणि अशामध्ये खूप सोपं असतं का?
जेव्हा तुम्हाला नॉट वापरायचं असतं किंवा तुम्हाला प्रश्नात रूपांतर करायचं असतं, कर्ता व कर्म यांना न डिस्टर्ब करता प्रश्न तयार करायचे, त्यावेळेला तुम्हाला स्पष्टपणे डू डज दिसले होते, लक्षात ठेवायचे. आणि डू डज स्पष्ट दिसले तर त्या ठिकाणी फक्त जागा काय होईल, डू डजची जागा डीड घेईन आणि ॲमिजारची जागा वॉज वेअर घेतील. फक्त एवढंच तुम्हाला करायचं. स्ट्रक्चर व्यवस्थित माहीत पाहिजे पण त्याच्यामध्ये. या 7व्यामध्ये आपण घेतलं होतं बघा, शी डज नॉट हेल्प मी. ती मला काही मदत करत नाही. चल मग आता त्याच्यामध्ये काय करताय, उत्तर मी. आय एम नॉट हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय हर. पास्टमध्ये घेऊन जायचं असं याला तर काय होईल, पास्टमध्ये परीक्षकांनी काय केलं असतं, डजची जागावर कोण वापरलं असतं त्यानं, डीड. शी डीड नॉट हेल्प मी. शी डीड नॉट हेल्प मी. तर याच्यामध्ये काय झालं असतं, ॲमची जागा कोणी घेतली तिथं वॉज न, बस आय वॉज नॉट हेल्प्ड बाय हर. पुढे घ्या स्क्रीनशॉट. नकाराचं आणखीन एक उदाहरण आपण नेवरमध्ये घेऊन पाहू. बघा बरं, शी नेवर टेक्स. ती कधी चहा घेत नाही. चल यामध्ये काय केलं असतं मी, टी इज नेवर टेकचं थर्ड फॉर्म केलं असतं टेकन बाय. शीचं काय केले असते, हर. आता याच्यामध्ये सर डू डज तर दिसलेच नाही सर मला याला स्पष्ट, पण आहेत ना हे वर्बमध्ये मिसळलेले. पहा बरं, हे इथं झालं बघू, हे प्रेझेंट. त्याला पास्टमध्ये घेऊन जायचं आपल्याला. मग काय, शी नेवर. इथं डीड तर वापरता येणार नाही, कारण नेवर हे ॲडवर्ब आहे. असं ॲडवर्ब आहे त्याला सहाय्यक क्रियापदाची आवश्यकता नाही. मग शी नेवर टेक्स. मग काय आलं याच्यामध्ये, याला काढून आपण नुसतं टेक ठेवू शकतो का, बघा बरं, शी नेवर टेक टी. नाही, टेकचं सेकंड फॉर्म टुक आहे. बघा याला कुठंही यस तर लावणार नाही त्याची. शी नेवर टुक टी. मग तुम्हाला याचंही पास्ट टेन्स का लागेल, इजचं केलं त्याच्यामध्ये वॉज. वर पास्टचं खाली पण पास्ट. टेन्स तोच राहणार, टेन्स बदलणार नाही, ॲक्टिव्ह असो का पॅसिव्ह असो. ॲक्टिव्हमध्ये जो टेन्स असो तोच पॅसिव्हमध्ये येईल, हे लक्षात ठेवा. चल यामध्ये परत आता 8वी जी टाईप घेतली होती आपण, ती म्हणजे यस नो टाईपची होती. याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदन, थोडक्यात हेल्पिंग वर्बनं प्रश्नाची सुरुवात होती. म्हणजे तिथं डू डज दिसलं होतं आपल्याला प्रेझेंटमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आपण उदाहरण घेतलं, समजा इथं बघ बरं, डज शी हेल्प यू. ती तुला मदत करते का रे, असा प्रश्न विचारला आहे. चल मग आता याच्यामध्ये तुम्ही याचं काय केले असते, डज शी हेल्प यू, तर तुम्ही केले असते बघा, सुरुवातीला ॲम घ्यायचं का इज घ्यायचं का आर घ्यायचं, पटकन बोलायचं मनातल्या मनात. तुम्ही आता इथं ऐकू देणार नाही मला. शी सोबत इथं घेतलं तर इज शी, हे चुकलेलं आहे. तुम्हाला काय झालं, हे ऑब्जेक्ट इथं सब्जेक्टच्या ठिकाणी येईल, इथं आलं यू. याचं झालं इथंच तर आर यू. बघा डज आहे म्हणून आपण इथं ॲम इज आर पैकी आर यू. आर यू हेल्पचं थर्ड फॉर्म केलं हेल्प्ड बाय ही बाय हर. पास्टमध्ये कन्वर्ट करायला, चला पास्टमध्ये घेतलं मी इथं, डीड शी हेल्प यू. तिने तुला मदत केली होती का. चला मग याला पण देणं हाकलून तिथं, इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला, इथं वर. वर यू हेल्प्ड बाय हर. हे मी कॅन्सल केलं, लक्षात ठेवायचं. हे मी प्रेझेंटमधून पास्टमध्ये कसं चेंज व्हायला ते सांगायला लागलो. फक्त प्रत्येक वेळेस ते रचना लिहित बसण्यापेक्षा फक्त उदाहरणावर डायरेक्ट टार्गेट करायचं. नंबर 9 पुढे चाललो आहे आपण आता. एक टेन्स बदला. आता आपण WH वर्डमध्ये चाललो आहे, खास करून इंट्रागेटिव्ह ॲडवर्ब. वेन, वेअर, वाय, हाऊ यांच्यावर आधारित प्रश्न तयार केले होते आपण. पहा यांच्यामध्ये वाय डज शी हेल्प मी. ती मला मदत का करते. चल मग आता याच्यामध्ये ही दोस्ती तोडायची नाही, हे विसरायचं नाही. ॲक्टिव्ह असो का पॅसिव्ह असो. बघा याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, मग हे ॲडवर्ब आलेलं आहे. वाय डज शी हेल्प मी. चला याचं उत्तर केलं होतं आम्ही वाय. इथे ॲम घ्यायचं की इज घ्यायचं का आर घ्यायचं, याला लक्षात नाही ठेवायचं. याला मीचं काय झालं इथं आय. इथं झालं बघा वाय ॲम आय हेल्प्ड बाय हर.
पास्टमध्ये चेंज केलं असतं. काय केलं असतं सांगा बरं. वाय डजच्या ऐवजी वाय डीड घेतलं असतं. इथं ती ईडी लावणार नाही येतो. मग चला याने इथं चेंज करून काय दिलं असतं, वाय डीड. आता सांगा वाय डीडशी हेल्प मी, तिने मला मदत का केली. मग चला याच्यामध्ये चेंज करा. इथे काय केलं असतं तिने, वॉज. वाय वॉज आय हेल्प्ड बाय हर. याच्याहून पास्टने ठरला, याच्याहून पास्ट ठरलेला आहे पॅसिव्ह वॉइस म्हटलं की बीच्या रूपांना महत्त्व असतं काळ ओळखण्यासाठी. त्याच्यानंतर 10वा तो जो पुढे घेतला होता तो म्हणजे आता हूशी संबंधित आहे, म्हणजे सब्जेक्टशी संबंधित. आपण 3-4 मेंबर पाहिले होते ते आता सब्जेक्टचे येणार आहेत, लक्षात ठेवायचे. चला यामध्ये पाहिले होते हू, असं घेतलं होतं. हू हेल्प्स यू, तुला कोण मदत करतो किंवा करते, या पद्धतीनं. आपल्याला माहिती आहे की याचे 2 पद्धतीने आपण पॅसिवाइज केले होते. एक पद्धत अशी घेतली होती बाय हुम. सहाय्यकारी क्रियापद इथे घेतले होते हे यूनुसार, ऑब्जेक्टनुसार आहे. बाय ह्यूम, बाय हुम, आर यू, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड, ही एक पद्धत. दुसरी पद्धत उत्तर घेतलं होतं आपण, हू सुरुवातीला जर आले इंटरगेटिव्ह प्रोनाउन तर शेवटी काय राहील त्याच्यामध्ये बाय प्रिपोजिशन राहील. बघा हू, आर यू, हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. याला आता पास्टमध्ये त्यांनी उदाहरण दिलं असतं, हू हेल्प्स यूच्या ऐवजी त्यांनी काय केलं असतं, हू हेल्प्ड यू एवढंच केलं असतं. त्यांनी दुसरं काय केलं असतं, म्हणजे याला काढून त्यांनी याला ईडी लावलं असतं बस. हू हेल्प्ड यू, तर इथं काय केलं असतं बाय हुम, याला तुम्हाला चेंज करून इथं काय घ्यावं लागेल वर यू. इथेही तुम्हाला चेंज करून काय घ्यावं लागेल इथं वर. याचा आणि हूचा संबंध नाही, लक्षात ठेवायचे. बाय हुम वर यू हेल्प्ड, आणि बाय हुमच्या ऐवजी इथं काय आलं हू वर यू हेल्प्ड बाय, हे झालं याच्यामध्ये हूचं. पुढे घेतलं होतं त्याच्यामध्ये हूच्या जागेवर आता हाऊ मेनी प्लस प्लुरल लावून सब्जेक्ट आला. पहा असं एक उदाहरण घेतलेलं आहे आपण. हाऊ मेनी प्लस प्लुरल, मग इथं गेलं हाऊ मेनी स्टुडंट्स लर्न इंग्लिश. किती मुले इंग्रजी शिकतात. चल पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होईल, बाय हाऊ मेनी स्टुडंट्स इंग्लिशनुसार काय घेणार आपण इथं, इज इंग्लिश. लर्नचं थर्ड फॉर्म लर्न्ड. पण याला आपल्याला कशात न्यायचं आहे, आता पास्टमध्ये घेऊन जायचं आहे. मग लर्नचं हे पास्ट फॉर्म तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामध्ये एकच मेंबर जोडावा लागेल फक्त इथं, कोणता, तो म्हणजे टी. मग याच्यात मी टी जोडले, लर्न्ड. हाऊ मेनी स्टुडंट्स लर्न्ड इंग्लिश, किती मुले इंग्रजी शिकलीत. इथं फक्त तुम्हाला काय करावं लागेल वॉज. त्याने तुम्हाला फसवायसाठी इथं स्टुडंटसाठी वर पण दिलं असतं, लक्षात ठेवायचं. ही पण पद्धत त्याच्यात आली पाहिजे. यावे पुढे. बारा क्रमांकाचं जे आहे म्हणजे ते सब्जेक्टशीच संबंधित चालणार आहे. मग सब्जेक्टमध्ये यात एक पाहिलं होतं बघा आपण, whose son beats you. कोणाचा पोरगा तुला मारतो सांग मला. whose son beats you. याचं पॅसिव्हाइज करत असताना तुम्ही सुरुवातीला बाय वापरले होते बघा, बाय whose son. इथे यू नुसार घेतले होते आर यू, बीटचं थर्ड फॉर्म बीटन. याला पास्टमध्ये चेंज केलं काय आलं, हूज सन. हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवायचं. हा सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर आहे. याचं फक्त काय कॅन्सल करावं लागेल तुम्हाला इथं, यस कॅन्सल करावं लागेल. मग झालं हूज सन बीट यू, हूज सन बीट यू. मग इथं झालं बघा बाय हूज सन. याचं फक्त पॅसिव्हमधील पास्टमध्ये करत असताना वर केलं, वर यू बीटन. ही एक पद्धत झाली. सब्जेक्टच चालू आहे आणखीन आपलं हे हू, त्याच्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स, त्याच्यानंतर हूज सन घेतलेलं आहे. त्यात आणखीन एक आला मेंबर बघा बरं 13वा, तो म्हणजे आम्ही वॉटला घेतला. आता असं एक वाक्य घेतलं होतं आपण, वॉट
ट्रबल्स यू. कशाचा तुला त्रास आहे नेमकी. मग चला याच्यामध्ये घेतलं होतं आपण सुरुवातीला बाय वॉट, किंवा शेवटी सुद्धा तुम्हाला बाय वापरता येईल वॉट जर सुरुवातीला घेतले तरी. बघा बाय वॉट या यू नुसार इथे काय घेतले आपण आर. प्रेझेंटमध्ये आहे ना ते. ट्रबलचं थर्ड फॉर्म घेतले ट्रबल्ड. त्याला पास्टमध्ये घेऊन चला. वॉट उडवा याला, हे गेले निघून. याच्या ठिकाणी फक्त आता डीच वापरला कारण की ई याच्याकडे ऑलरेडीच आहे. डी. वॉट ट्रबल्ड यू. मग यांच्यामध्ये याची जागा कोणी घेतली आता वर. बाय वॉट वर यू ट्रबल्ड. कशानं तू त्रस्त आहे सांग. 14 नंबरचं पुढे जे घेतलेलं आहे ते म्हणजे हुमकडे आम्ही वळलेलो आहोत. पहा आता ऑब्जेक्टचं त्याच्यामध्ये प्रभाव आहे. कशाचा याच्यात सगळं ऑब्जेक्ट आलेलं आहे. हुम डज शी हेल्प. सांगा ती कोणाला मदत करते. हुम डज शी हेल्प याच्यात घ्यावं लागतं. मग हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट, हे झालं सब्जेक्ट. याच्यात ड झालेलं आहे. प्रेझेंटची ओळख कोण देत आहे पुढं ते मेन वर्ब आहे. याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करत असताना हुमची जागा कोणी घेतली तर फक्त हूनं. हू सोबत आपल्याला सिंग्युलरमध्ये डचच्या जागेवर प्रेझेंटमध्ये कोण घ्यावं लागलं इज. हेल्पचं थर्ड फॉर्म झालं हेल्प्ड आणि सब्जेक्ट बदलला कशामध्ये एजंटमध्ये. यातही परत बसवा त्यांना. आता काय येईल हुम हे झालंय. याला पास्टमध्ये कन्वर्ट करून टाका ना. आता हुम डीड शी हेल्प. लगेच याची जागा कोणी घेतली वॉज न. हू वॉज हेल्प्ड बाय ते एजंटमध्ये. सॉरी एजंटच लिहून टाकलं मी याच्यामध्ये. शीचं काय करायला लागेल. पुढचं जे येईल हुमची जागा जसं इथं हू होते इथे काय आलंय हाऊ मेनी. आता आपण हाऊ मेनीला घेऊया ऑब्जेक्टमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये 15व हाऊ मेनी बॉयज डज ही बीट. किती पोराला मारतो तो. या मग इथे काय केलं तुम्ही हाऊ मेनी बॉयज हे जे मूळचं ऑब्जेक्ट होतं ते आता इथं काय झालेलं आहे सब्जेक्ट झालेलं आहे. आता त्याच्यानुसार तुम्ही वर्ब वापरा. काय करावं लागेल तुम्हाला हाऊ मेनी बॉयज. इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला आता ही नुसार नाही आहे तर मग इथे घेतलं तुम्ही आर. बीटचं थर्ड फॉर्म घेतलं इथं बिटन. बाय एजंट म्हणून वापरलं तुम्ही इथं हिम. हे सब्जेक्ट इथं बदललं कशात हिममध्ये. परत याच्यामध्ये हाऊ मेनी बॉयज डज. हे डज कोणामुळं होतं यांच्यामुळं होतं. हे प्रेझेंटमध्ये होतं. याला आपण इथं डीड केले तर इथं पण चेंजेस होईल ना वर. हाऊ मेनी बॉयज वर बिटन बाय हिम. याच्यामध्ये चाललंय. पुढे 16व इथे जसं हू घेतले होते इथे हाऊ मेनी घेतले. इथे काय घेतले हुज सन. मग तसंच आपण एखादं इकडं त्याला ऑब्जेक्ट म्हणून वापरूया आणि नंतर पुढे ते पॅसिव्हमध्ये काय होईल सब्जेक्ट होईल. मग ह्याच्यात घेतले बघा बरं हुज सन डू दे हेल्प. कोणाच्या मुलाला ते मदत करतात. हे बघा हुज सन डू. दोस्ती तोडायची नाही. इथंही चालूच राहील. याच्यामध्ये बघा काय केलं तुम्ही इथं हुज सन हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. इज हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. देचं झालं याच्यामध्ये देम. याला आता पास्टमध्ये चेंज करा. काय होईल याच्यामध्ये पास्ट केलंय त्याच्यात. याचं झालं डीड आणि याचं झालं इथं मध्ये वॉज. हे चेंजेस झाले. एवढं घ्या स्क्रीनशॉट. पुढे ऑब्जेक्ट म्हणून याच्यामध्ये वापरले गेले बघा बरं वॉट. वॉटचा एक नियम होता त्याच्यामध्ये बघा वॉट डज शी डू. ती सध्या काय करते. मग यांच्यामध्ये घेतले होते आपण बघा वॉट. वॉट हे झालं आता सब्जेक्ट. हे इथं कोण होतं ऑब्जेक्ट.
सब्जेक्ट झाले. वॉट इज डूचं थर्ड फॉर्म डन बाय हर. आता याला पास्टमध्ये चेंज करा. चला इथं डीड घेऊ का इथं डीड घेऊ. हेल्पिंग वर्ब कोण आहे हे याच्यातलं लक्षात ठेवायचं. मेन वर्ब आहे, त्याला डिस्टर्ब नाही करायचं आपल्याला. याच्या ठिकाणी काय आलं ते डीड. बघा व्हॉट डीड शी डू. मग तुम्ही लगेच याच्यात केलं की व्हॉट वॉज डन बाय हर. एवढं चेंजेस केलं त्याच्यात, बाकी काही केलं नाही. चला पुढे एक घेतलं होतं आपण हाऊ मचचं, अनकाउंटेबल नाऊनचं शेवटचं. बघा हाऊ मच वॉटर डज शी ड्रिंक. किती पाणी पिते म्हणजे तेवढं तिला द्या. हाऊ मच वॉटर डज शी ड्रिंक. मग त्याच्यामध्ये किती लगेच हाऊ मच वॉटर हे झालं याच्यामध्ये सब्जेक्ट. मग याच्यामध्ये केलं तुम्ही चेंज. इज अनकाउंटेबल नाऊन आहे, ऑब्जेक्ट सब्जेक्ट झालं आहे. इज ड्रिंकचं ड्रंक बाय, शीचं केलं हर. घ्या भूतकाळात नेलं डीड, हे पण न्या पास्टमध्ये वॉज झालं, संपले. हे एवढे आपण प्रेझेंटमध्ये घेतले होते आणि आपण कन्वर्ट केलं पास्टमध्ये. कन्वर्ट करताना काय काय स्टेप केले आपण ते पाहिलं. आता आपण फक्त आपलं उदाहरणं पाहूया पास्टचे. त्या ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये तुम्हाला करता यायला पाहिजे. बघूया आपण. चला मी इथं दिलं आहे शी लीड द फायर. आता आम्ही कसं ओळखणार हे प्रेझेंट आहे का पास्ट आहे. त्यांनी तर पर्याय देऊन टाकले काय. द फायर इज लीड बाय हर. दुसरं दिलं त्यांनी द फायर वॉज लीड बाय हर. ओळखू यायला पाहिजे ना ते प्रेझेंट आहे का पास्ट आहे. आता लक्षात ठेवा लीट हा लाईटचा पास्ट टेन्स आहे लीट. पण आम्हाला कसं माहिती आहे सर, काही काही वर्बचे पास्ट टेन्सच माहीत नसतात काही मुलांना. मग त्याच्या एक पद्धतीनं हे बघा ना सिंग्युलरमध्ये आहे ना, हे सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊनमध्ये आहे. मग इथला जर सब्जेक्ट सिंग्युलर प्रोनाऊन किंवा नाऊन असता आणि पुढे जर त्याला यस यस नाही लागले तर समजायचं ते पास्टमध्ये आहे. म्हणजे सध्या की तो रूप आहे सांगा वर्बचं सेकंड फॉर्म आहे. आणि सेकंड फॉर्म आहे तर मग इथं तुम्हाला इज घेता येणार नाही. काय घ्यायला लागेल तुम्हाला वॉच आहे. बघा हे वॉच याच्याकडे आहे, तेवढं लक्ष ठेवायचं. गेले कामातून मग तुम्ही नाही. शी कट अ ट्री. परत त्यांनी तुम्हाला पर्याय दिला काय. अ ट्री इज कट बाय हर. अ ट्री वॉज कट बाय हर. चला कट शी सोबत याला यस लागले का नाही. अरे हे वर्बचं कोणतं फॉर्म आहे सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म म्हणजे हे चालणार का त्याला करेक्ट कोण याच्यामध्ये वॉच. त्या पद्धतीने लक्ष ठेवायचं. कोणी येऊ त्याच्यात ओळखता आलं पाहिजे आम्हाला. पहा दे ईडी लागणार तर सगळ्यालाच माहिती आहे. दे न्यू मी. आता दे थर्ड पर्सन प्लुरल आहे, सिंग्युलर नाही आहे. पण न्यू हा नोचा पास्ट टेन्स आहे. म्हणजे हे झालं याच्यातलं वर्बचं कोणतं फॉर्म आहे सेकंड. आय एम नोन टू देम. आणि दुसरं दिलं त्यांनी आय वॉज नोन टू देम. यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की नोचा पास्ट टेन्स न्यू आहे आणि दोघांकडे टू दिलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त टेन्सचाच फरक आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे ओळखलं तर झालं. हे सेकंड फॉर्म आहे, हे तर आऊट. फक्त काय आलं याच्यामध्ये दुसरं. पण परीक्षकाला जास्त करून असं देणं सोयीचं नाही आहे. ते काय करतील दोघांचा टेन्स सारखाच देतील, फक्त इथं प्रेपोजिशनचा गोंधळ घालून ठेवतील. नोन टू का नोन बाय, नोन टू का नोन बाय. याच्यामध्ये ही जास्त परीक्षकाला आवडेल पर्याय टाकायला आहे ना टेन्समध्ये देण्याच्या ऐवजी. कारण दोघांचा टेन्स सारखाच द्यावा लागेल. मग त्याच्यातच मग निवड जमते त्या विद्यार्थ्याला. झाले तर एवढं घ्या स्क्रीनशॉट.
टेन्समध्ये तुम्ही जर याला सिम्पल फ्युचरची रचना वापरली केवळ विल शालमुळे, पण हे आपण सर्वच मॉडेल लागू करूया. आपण हे मॉडेलचं सिम्पल स्ट्रक्चर करूया, सिम्पल स्ट्रक्चर ऑफ मॉडेल असं म्हणून लक्षात ठेवूया, म्हणजे बाकीचे मॉडेल सुद्धा ते वापरता येईल. सिम्पल स्ट्रक्चर ऑफ मॉडल ऑक्झिलरी, त्या नियमात जास्त ते लक्षात राहील. पहा, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस म्हटलं तरी बीचं रूप लागणार, वर्बचं थर्ड फॉर्म लागणार. यात काय राहणार आहे, काही नाही, फक्त एक मॉडेल येईन आणि मॉडेलसोबत तुम्हाला प्रेझेंट इन्फिनिटिव्ह वापरायचं असतं, बेस फॉर्म वापरायचं असतं. इथं मूळ रूप, थोडक्यामध्ये याच्यामध्ये डू हे त्याच्यात मिसळलेलं असेलच आणि ते डूच बाहेर निघून काय होतं याचं बी, म्हणजे यांच्यामध्ये काय येईल, तिकडचं मॉडेल इकडे आले, मॉडेलसोबत बी आले आणि वर्बचं किती रूप झालं, थर्ड फॉर्म. लक्षात ठेवा, मॉडेलसोबत बी आलेलं आहे. यात पहिलं पहा, विल किंवा शाल यापैकी, आता फ्युचरसाठी आपण हे वापरतो. पुढे बेस फॉर्म, यांचं काय होईल, विल किंवा शाल सोबत बी आलं, वर्बचं थर्ड फॉर्म, विल बी किंवा शाल बी. पण थोडंसं सांभाळून राहणे, कधी कधी काय होतं यांच्यामध्ये मिनिंगसाठी सुद्धा त्यांचं पॅसिव्हमध्ये उपयोग होईल, ते सुद्धा लक्षात येणं आवश्यक आहे. त्यांची पण आपण उदाहरणं पाहण्याचे. कधी कधी काय असतं, इकडं ॲक्टिव्हमध्ये विल येते कर्त्यासोबत, इकडचा कर्ता वेगळा, आणि तिकडे काय होतं, जो कर्म कर्ता बनतो त्याच्यासोबत विलच्या ऐवजी शाले वापरले जाऊ शकते मिनिंगसाठी. एक्झाम्पल समजा मी त्याच्यात दिले, आय विल हेल्प यू, आणि त्यांचं पॅसिव्ह वॉइस तुम्हाला त्याने दोन पद्धतीने दिलं. एक, यू विल बी हेल्प्ड बाय मी, यू शॅल बी हेल्प्ड बाय मी. यातलं कोणतं घ्यायचं कन्फर्म? आता काही जण लगे पाठच करून, विलचं विल बी करावी, शालचं शॅल बी, कॅनचं कॅन बी, मेचं मे बी, उडचं उड बी, चालू आहे कार्यक्रम दणक्यात. इकडे येऊ दे. मग काही आय विल हेल्प यू, मी काय म्हणतो इथं आयसोबत शाल वापरलं का, फर्स्ट पर्सनसोबत काय केलं आहे त्यांनी, अर्थाला जास्त महत्त्व देणारं मॉडेल वापरलेलं आहे, केवळ टेन्स दाखवण्याचं काम नाही आहे. आय विल हेल्प यू म्हणजे सर्टन्टी दाखवली त्यांनी, निश्चिततेचा बोध करून दिला आहे. याच्यामध्ये आश्वासन दिलं आहे, यातलं एक कोणतं ना कोणतं मिनिंग त्याला लागू होईल. बघा, आय विल हेल्प यू मीन्स आय प्रॉमिस टू हेल्प यू, त्या अर्थाने ते वापरलेलं असं. मग आता यू सोबत तुम्हाला विल प्रॉमिस दाखवताना दिसणार नाही, नाही तर काही पाठ विलचं काय करायचं, विल बी, हेच करेक्ट. चूक, उत्तर कोणत्या त्याच्यामध्ये नंबर 2. असा प्रॉब्लेम होऊ शकतो ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतं, मिनिंगला महत्त्व जर मिनिंग त्याच्यामध्ये बदलता कामा नाही. जर इथं आय शॅल असते तर तुम्ही इथं यू विल घेतला असतं, थर्ड पर्सन सोबत विल वापरा. तेवढे लक्षात ठेवा. 1, 2. चला इथे काय झालं, कॅन प्लस वर्बचं काय करायचं, काहींच्या लगेच डोक्यात येते, कॅनचं काय करायचं, कुड बी, कॅनचं काय करायचं, कुड बी. अरे तुम्ही प्रेझेंटचं पास्ट कसं काय लागलं, प्रेझेंट फॉर्मचं पास्ट फॉर्म पण करता येणार नाही आहे. कॅनचं काय करायचं, कॅन बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. नंबर 3, मे असतं तर काय केलं असतं, मे प्लस वर्बचं मे बी. उड, विलचं पास्ट फॉर्म, उड प्लस वर्ब, त्याचं उडच राहील, फक्त उड बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. हे विसरू नका, त्याचं बी लावायचं, त्यांना प्रत्येकाला बी द्यायचं, एक लावायला. नंबर 5, चला इथे घेतले आम्ही शूड प्लस वर्ब, त्याचं काय केलं इथे, शूड बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. इथे शूडच्या हाच अर्थ दाखवायसाठी काही प्रायमरी ऑक्झिलरीमधले सुद्धा इथे वापरले जातील. बघा बरं, त्यांच्यासोबत टू इन्फिनिटिव्ह वापरलं जाईल. इथं प्रेझेंटमध्ये तुम्हाला दाखवायचं असेल तर एम टू, इज टू, आर टू प्लस वर्ब. एक लक्षात ठेवायचं, हे खरं टू कोणाचं आहे, याचं आहे. वाचण्यासाठी एम टू, इज टू, आर टू, यांचं इकडं काय होईल, एम टू, इज टू, आर टू, हे झालं प्रेझेंटमध्ये. आणि सोबतीला कोणाला बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, एम टू बी, इज टू बी, आर टू बी.
पास्टमध्ये जर त्यांना घ्यायचं असतं, जर ते डायरेक्ट इनडायरेक्ट करताना आपल्याला त्याचा फायदा होतो. पुढे बघा, am2 is to are2ची जागा इथं कोण घेईल? was to, were to प्लस वर्ब. यांना इकडेच आणा, was to, were to सोबत कोण आलं? फक्त बी. प्रत्येकाला बी घेऊन जावं लागेल. एका ठिकाणी यांच्याकडे ही सुद्धा रचना वापरतात, हॅड बेटरची. हे सल्ला द्यायसाठीच वापरतात प्रेझेंटमध्ये सरळ सरळ. हॅड बेटरची एक रचना येईल आणि त्याच्या पुढं बेस फॉर्म राहील. याला फोडायचं नाही आहे कुठंच, लक्षात ठेवायचं. मग याच्यात काही नाही, हॅड बेटर हे बघा, एवढं मेंबर आले आणि याच्या पुढं काही बी एन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. इथं कुठे टू बी वगैरे वापरायचं नाही. हे कोणासाठी? याला शूडसाठी. बघा, जर याच्यामध्ये कूड प्लस वर्ब आले असते तर काही नाही, कूडचं तुम्ही कूड बी प्लस वर्बचं किती रूप केलं असतं? थर्ड फॉर्म. याच्यामध्ये समजा माईट आले असते तर तुम्ही माईटचं माईट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. या आणखी पुढे आहेत मॉडेल नंबर 8. मस्ट प्लस वर्ब आले असते, मस्ट बी प्लस वर्बचं काय केलं असतं? थर्ड फॉर्म. पण मस्टचं समानार्थी असणारे हॅव टू ज्या रचना आहेत त्यांना तिन्ही काळामध्ये आपण घेतोय ना, ते पण वापरता येईल ना यात. चला मग याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटमधून घ्यायला लागले तर हॅव टू, हॅज टू प्लस वर्ब. दोघांपैकी एक वापरा. हॅव टू, हॅज टू प्लस बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. त्यांना पास्टमध्ये पण चेंज करता येते. मस्टला पास्ट तर होता येत नाही आहे, मग काय याच्या ठिकाणी हॅड टू प्लस वर्ब घ्या त्याला तिकडं. हॅड टू प्लस बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. हे समजण्यासाठी मी त्याला फक्त बॉक्स करतोय, खरं टू त्यांचं नाहीच इथे. फ्युचरमध्ये विल हॅव टू, शाल हॅव टू प्लस वर्ब घ्या त्यांना इकडं. विल हॅव टू, शॅल हॅव टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. नऊ नंबरचा ऑट टू प्लस वर्ब काय होईन? ऑट टूचं ऑट टू घ्या. ऑट टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. हे फक्त वाचण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण याला जोडीला घेतोय. यूज्ड टू प्लस वर्ब यांना घ्या तिकडे. यूज टू प्लस बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. समजण्यासाठी फक्त जोडतोय त्यांना आपण. पुढे आलं बघा नकारार्थीसाठी आपल्याकडं निडंट प्लस वर्ब, त्यांना फक्त बी लावा. 12 घेतलं त्याच्यामध्ये डेरंट प्लस वर्ब. पण यांनी जर समजा नीटूच्या रचना आणल्या तर मग त्यांना पर्सननुसार तुम्हाला काय करावं लागेल किंवा नंबरनुसार त्यांना यस लावता येऊ शकते. बघा, नीड टू किंवा नीड्स टू प्लस वर्ब अशी रचना आली. बघा, नीड्स टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. सेम तसंच पॅटर्न कोणाला घ्या तुम्ही, तसंच पॅटर्न डेअरंटला घ्या. मग काय होईल त्याच्यामध्ये डेअर किंवा त्याला यस लागू शकते. डेअर किंवा डेअर्स टू प्लस वर्ब यांच्यामध्ये पण इथं काय येईल डेअर किंवा डेअर्स टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. हे एवढ्या रचना यांच्या झाल्यात. कशाच्या? आम्ही सिम्पल फ्युचर फक्त एवढ्या बाबतीतच म्हणूया, बाकी ठिकाणी म्हणता येणार नाही. आपण हे काय म्हणू सिम्पल स्ट्रक्चर ऑफ मॉडेल म्हणून लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवायचं. मॉडेलसोबत इथं काही मॉडेलला बी लागेल, काही ठिकाणीच फक्त तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. याची उदाहरण आपण उद्याच्या तासाला पाहूया.